नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपल्या ॲक्ट इन्व्हेस्ट चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजपासून आपण चार्ट पॅटर्नला सुरुवात करणार आहोत. यामध्ये आज आपण डबल टॉप हा चार्ट पॅटर्न पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मित्रांनो, चार्ट पॅटर्न हा टेक्निकल ॲनालिसिसचाच एक पार्ट आहे. चार्ट पॅटर्न म्हणजे काय, तर ज्यावेळी प्राईस मूव्ह करत असते त्यावेळी ती प्राईस ठराविक शेप बनवते, त्यालाच आपण चार्ट पॅटर्न बोलतो. तर हे पॅटर्न आपल्याला प्राईसने आधी काय केलं आहे याच्यावरून प्राईस भविष्यात काय करेल, ती इथून वर जाईल की इथून खाली पडेल हे आपल्याला सांगते. चार्ट पॅटर्न हे 3 प्रकारचे असतात. पहिला प्रकार रिव्हर्सल चार्ट पॅटर्न्स. रिव्हर्सल पॅटर्न्स म्हणजे काय, तर समजा आधीचा अप ट्रेंड चालू आहे आणि त्यानंतर एखादा पॅटर्न बनला तर इथून डाऊन ट्रेंड येऊ शकतो. त्यानंतर दुसरा प्रकार आहे कंटिन्युअस चार्ट पॅटर्न. हे पॅटर्न आपल्याला काय सांगतात की इथून अजूनही हाच ट्रेंड चालू राहणार आहे. आणि तिसरे न्यूट्रल चार्ट पॅटर्न्स असतात, म्हणजे ज्या बाजूला ब्रेकआउट होईल त्या बाजूला ट्रेंड मूव्ह करेल. ओके, तर आता आपण यामधील पहिला पॅटर्न पाहूया, जो आहे डबल टॉप पॅटर्न. हा कॉमन पॅटर्न आहे, तुम्हाला इझिली चार्टवरती पाहायला मिळेल आणि महत्त्वाचं म्हणजे याचे फेल होण्याचे चान्सेस कमी असतात. हा बेरिश पॅटर्न आहे, त्यामुळे ऑब्व्हियसली हा रेजिस्टन्सवरती बनतो. तर यामध्ये काय होतं, प्राईस पहिल्यांदा वर जाते, रेजिस्टन्सला टच करते आणि थोडी खाली येते आणि परत वर जाते आणि परत रेजिस्टन्सवरून प्राईस खाली पडते. हा पॅटर्न एम सारखा दिसतो, त्यामुळे याला एम पॅटर्नसुद्धा बोललं जातं. आता याच्या मागचं लॉजिक समजून घेऊया. तर इथे काय होतं, प्राईस खालून अशा प्रकारे वर जाते आणि प्राईस इथे आली. आता ज्या लोकांनी इथे कुठेतरी बाय केलं होतं त्या लोकांना प्राईस इथे गेल्यावरती आता प्रॉफिट होतं आहे, बरोबर. मग आता हेच लोक काय करतात, त्यांना आता प्रॉफिट होतं आहे, त्यामुळे ते प्रॉफिट बुक करतात आणि ते प्राईसला खाली नेतात. पण मला सांगा, एवढ्या मोठ्या ट्रेंडनंतर आता एवढ्याशा सेलिंगमध्ये सर्व बायर्स बाहेर पडले असतील का? तर नाही. एवढ्या मोठ्या बाईंगनंतर एवढ्याशा पुलबॅकमध्ये सर्व बायर्स बाहेर नाही पडणार, थोडेसेच बायर बाहेर पडलेत, राईट. मग आता ज्यांना घाई नव्हती, ज्यांना वाटत होतं की प्राईस अजून वर जाईल, त्यांनी पुन्हा प्राईसला वरती नेण्याचा प्रयत्न केला आणि जेव्हा ती प्राईस आधीच्या रेजिस्टन्सच्या आसपास येते त्यावेळी काय होतं, यामधले जे लोकं होती ज्यांनी इथे प्रॉफिट बुकिंग केली नव्हती, त्यांना आता भीती आहे की इथून प्राईस खाली गेली तर आता आपलं नुकसान होईल. त्यामुळे ते जे उरलेले लोक आहेत ते आता प्रॉफिट बुकिंग करू लागतात. प्रॉफिट बुक करतात म्हणजे काय करतात, तर ते सेल करतात, बरोबर. आणि त्याबरोबरच इथे नवीन सेलर्ससुद्धा सेल करतात, त्यामुळे इथून सेलिंग फास्ट येते. समजलं सर्वांना. त्यानंतर आता यामध्ये एंट्री कुठे करायची ते पाहूया. आता या पॅटर्नमध्ये एंट्री करायच्या 3-4 पद्धती आहेत. आपण जी योग्य पद्धत आहे ती पाहूया. तर सर्वात आधी ही जी या एम पॅटर्नची नेकलाईन दिसते त्यातून एक आडवी लाईन मार्क करा आणि ज्यावेळी ही नेकलाईन तोडून प्राईस खाली जाईल आणि पुन्हा ज्यावेळी या नेकलाईनला रिटेस्ट करेल त्यावेळी तुम्ही इथे या बेरिश कॅन्डलनंतर एंट्री करू शकता. ही एंट्री करण्याची सर्वात योग्य पद्धत आहे. यामध्ये तुमचा लॉस होण्याचे चान्सेस खूपच कमी असतात आणि यामध्ये तुमचा स्टॉप लॉस जो आहे तो या स्विंगच्या वरती राहील, किंवा तुम्हाला जर स्टॉप लॉस अजून डीप ठेवायचा असेल तर या स्विंगच्या वरतीसुद्धा तुम्ही स्टॉप लॉस ठेवू शकता. ओके, तर त्यानंतर एंट्री करायची अजून एक पद्धत सांगतो. तर ज्यावेळी कॅन्डल ही नेकलाईन ब्रेक करेल त्यावेळी या नेकलाईनच्या थोडंसं खाली इथे तुम्ही एंट्री करू शकता आणि या कॅन्डलच्या हायच्या वरती स्टॉप लॉस ठेवू शकता. परंतु ही एंट्री करण्याची खूपच रिस्की पद्धत आहे, कारण काय होतं, कधीकधी प्राईस फेक ब्रेकआउट देते. फेक ब्रेकआउट म्हणजे काय, तर प्राईस इथे थोडीशी खाली येते आणि परत तिथून प्राईस वर जाते. त्यामुळे यामध्ये लॉसेसचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळे तुम्ही जी आधीची पद्धत आहे तिचाच वापर करा. त्यानंतर आता यामध्ये तुमचं टार्गेट काय राहील, तर टार्गेटसाठी तुमच्याकडे 3 ऑप्शन्स आहेत. जेवढा तुमचा स्टॉप लॉस आहे त्याच्या दुप्पट तुम्ही टार्गेट घेऊ शकता. म्हणजे जर ₹1000 तुमचा स्टॉप लॉस असेल तर ₹2000 तुमचं टार्गेट राहील. हा पहिला ऑप्शन आहे. आणि दुसरा ऑप्शन आहे, हा जो टॉप आहे तिथून या नेकलाईनपर्यंतचं जे अंतर आहे तेवढं पॉईंट खाली तुम्ही टार्गेट घेऊ शकता. म्हणजे जर हे अंतर 100 पॉईंटचे असेल तर एंट्रीपासून खाली 100 पॉईंटचं तुमचं टार्गेट राहील. त्यानंतर तिसरा ऑप्शन आहे, पुढचा जो येणारा सपोर्ट आहे ते तुम्ही टार्गेट घेऊ शकता. तर अशा प्रकारे यामध्ये तुम्ही टार्गेट घेऊ शकता. त्यानंतर या पॅटर्नमध्ये एक महत्त्वाची गोष्ट की हा जो या पॅटर्नचा दुसरा टॉप आहे ना, तो नेहमी त्याच्या बरोबर किंवा त्याच्यापेक्षा लहान पाहिजे, त्याच्या खाली असला पाहिजे, तरच हा पॅटर्न योग्य प्रकारे काम करतो. जर हा दुसरा टॉप याच्या वरती असेल तर तो हायर हाय बनतो आणि इथून प्राईस वरती जाऊ शकते. समजलं. तर अशा प्रकारे डबल टॉप म्हणजे एम पॅटर्न काम करतो. सर्वांना समजलं असेल. तर आज आपण येथे थांबूया. पुढील व्हिडिओमध्ये आपण डबल बॉटम पॅटर्न पाहणार आहोत. त्यामुळे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि आपले व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.